नमस्कार, मी संकेत आवटे। असे काही 15-20 स्टॉक जे ऑलरेडी रॅली द्यायला सुरुवात केलेली आहे। बजेट तोंडावर आहे, म्हणू शकता उद्या बजेट होणार आहे। आता या बजेटच्या मोक्यावर नेमकं काय होत आहे, कुठल्या स्टॉकमध्ये रॅली येते, नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, नेमक्या सध्या कंडिशन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी योग्य वेळी घेऊन येत असतो। तर सध्या जर मार्केटची अवस्था बघितली ग्लोबली, तर ग्लोबल न्यूज तुम्हाला माहितीच आहे, थोडेसे निगेटिव्ह आपल्याला दिसतात। डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे, ब्रिक्स कंट्रीजना वगैरे त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं हे आहे की जर तुम्ही करन्सी स्वतःची बेटर बनवण्यासाठी अमेरिकन करन्सीला किंवा यूएसच्या करन्सीला किंवा डॉलरला जर कुठला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावू 100%पर्यंत, म्हणजे यांच्या वस्तू डबल होतील जेव्हा ते विकतील त्यांच्या देशामध्ये। लास्ट व्हिडिओ मी यावर डिटेलमध्ये बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, वर दिसत असेल, क्लिक करा आणि तो बघा, तुम्हाला डिटेल व्हिडिओ त्याबद्दल समजून येईल। सो आता सध्या जर बघितलं तर FIIs जोरदार सेलिंग करतायत। टोटल एक महिन्यामध्ये सेलिंग आहे 86,000 करोडचं, तर DIचं बाईंग ऑलमोस्ट 84,000 करोडचं आहे। हे होऊन सुद्धा मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करत आहे। नेमकं काय सुरू आहे, रिझल्ट सीझन सुरू आहे, बऱ्या प्रमाणात रिझल्टची क्लॅरिटी माझ्यासमोर आलेली आहे, त्यामुळं रिझल्टची जी भीती होती ती थोडीशी आपल्याला पाहायला मिळतेच। म्हणजे काही बऱ्या प्रमाणात स्टॉक निगेटिव्ह परफॉर्म करतील इन टर्म्स ऑफ क्वार्टरली रिझल्ट, ते आपल्याला पाहायला मिळालं। बट त्याचबरोबर बऱ्याच कंपन्यांनी अपेक्षेपेक्षाही चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि ही मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे। बजाज फायनान्सचा सुद्धा रिझल्ट मला आवडला, जिथे काही कंपन्यांनी खराब रिझल्ट दिला, जिथे L&T असेल, गेल असेल, अदानी एंटरप्राइजेस असेल, पण बजाज फायनान्स बरोबर अदानी पोर्ट असेल, त्यांनी सुद्धा जबरदस्त पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेला आहे। म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी पॉझिटिव्ह चांगले रिझल्ट दिले आणि काही कंपन्या आहेत त्यांनी निगेटिव्ह रिझल्ट सुद्धा दिले। स्टॉकमध्ये जो काही खेळ सुरू आहे तो सगळा खेळ बजेटचा सुरू आहे। एक गोष्ट आपल्याला पहिली करायची आहे, बजेटमुळे एखाद्या स्टॉकमध्ये रॅली येते बजेट येण्याआधीच, म्हणून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून अडकून पडणं थोडंसं धोक्याचं ठरू शकतं। सो आपल्याला बघावं काय लागेल, त्याचा इम्पॅक्ट बजेटवर किती होणार आहे किंवा बजेटमुळे त्या स्टॉकवर इम्पॅक्ट कसा होतोय। सिंपल लॉजिक लक्षात घ्या, बजेट एका रात्रीत तयार होत नसतं, बजेट आधीपासून तयार होत असतं। बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये मोठ्या माशांकडे आधीच पोहोचलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये मुवमेंट्स दिसायला सुरू होतात। बरेच प्रेडिक्शन केले जातात, बरेच अनालिसिस केलं जातं, बरेच सर्वे केले जातात आणि त्यानुसार हे लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात। सो सध्या जर जीडीपीची ग्रोथ बघितली तर वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतंय। जिथे आता जीडीपीची ग्रोथ ॲव्हरेज 7% खाली राहील असं मॅक्सिमम लोकांचं मत आहे, ज्यामध्ये CNBCने रिपोर्ट दिला की बिलो 7%, युनायटेड नेशन्सनी 6.6% सांगितलेलं आहे आणि RBIचं आधीपासूनच म्हणणं आहे की आम्ही 7%च्या आतच राहू। पण याच्या आधी यांचं म्हणणं काय होतं, 8-8.5%ची ग्रोथ आपण दाखवू शकतो आणि ऑलरेडी आपण मोर दॅन 8%ची जीडीपी ग्रोथ दाखवत होतो। पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता, पॉझिटिव्ह ग्रोथ होती, पण ती अचानक ड्रॉप होणं इंडिकेट करते की बिझनेसेस निगेटिव्हमध्ये थोडेसे जात आहेत। निगेटिव्ह म्हणजे सगळं संपलं आणि एकदम खाली आला असा याचा बिलकुल अर्थ होत नाही। थोडा डिक्लाइन आपल्याला पाहायला मिळतो, हा टाइम बिंग असतो, लॉंग टर्मसाठी नसतो, हे सुद्धा लक्षात राहू दे। सो आता सध्या जर आपण बघितलं मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि पॉझिटिव्ह मुवमेंट्स या काही सेक्टरमध्ये खूपच पॉझिटिव्ह पाहायला मिळतात। याचं मेजर रिलेशन आहे वेगवेगळ्या बजेटमध्ये केल्या जाणाऱ्या अनाउन्समेंट बरोबर। आता सध्या तुम्ही बघितलात तर गरीब कल्याण योजना, बऱ्याच अशा लोकांची ताकद नाही, क्षमता नाही स्वतःचं घर उभा करण्याची, अशा लोकांना घर देण्याचा एक मानस सरकारचा पाहायला मिळतो आणि त्यावर सरकार बऱ्या प्रमाणात खर्च करतं। सोप्या भाषेमध्ये काही एरियामध्ये 1 लाख 2 लाखापर्यंत पैसे पण मिळतात आणि काही एरियांमध्ये घरं बांधून लोकांना कमी रेटमध्ये दिली जात आहेत। या सगळ्यासाठी सरकार मोठं बजेट अलोकेट करू शकतं। इन बिटवीन गरज काय आहे, सिमेंटची, सळ्यांची, स्टीलची, किंवा तुम्ही म्हणू शकता कॉन्ट्रॅक्टर्सची, तुम्ही म्हणू शकता मोठमोठ्या कंपन्यांची, एजन्सीची, इंजिनियर्स लोकांची, आणि या सगळ्या रिलेटेड जे कोणी कोणी काम करतं त्यांची चांदी होऊ शकते। सो रिअल इस्टेटमध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळू शकते। रिअल्टी सेगमेंटमध्ये सुद्धा जबरदस्त इंडेक्सची ग्रोथ आज मला पाहायला मिळाली। मग यामध्ये अनेक स्टॉक आहेत, मायक्रोटेक डेव्हलपर आहे, गोदरेज आहे, DLF आहे, ओबेरॉय रिअल्टी, हुडको सारखे सुद्धा स्टॉक आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। पण याला संलग्न एक गोष्ट काय आहे, सिमेंट प्रचंड प्रमाणात कंझ्युम होईल। श्री सिमेंट आहे, अल्ट्राटेक आहे, JK सिमेंट सुद्धा आहे। 10-10%ची मुवमेंट ऑलरेडी आता या स्टॉकमध्ये झालेली आहे 1-2 दिवसांमध्ये आणि याची डेव्हलपमेंट कन्सिस्टंटली होत जाणार आहे। रूरल एरियामध्ये प्रचंड याची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळू शकते आणि यालाच धरून जेवढं रूरल डेव्हलपमेंट होणार ना,
त्यातच शेतकऱ्याचा विचार जास्त होत जाणार. कारण लास्ट टाइम जर तुम्ही बघितलात ना, शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या अनाउन्समेंट केलेल्या होत्या. आता एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण उडी मारली तर त्या गोष्टीला मागे परमनंटली ठेवता येत नाही. हा शब्द लक्षात घ्या. जसं रेल्वेसाठी बजेट हेवी अलोकेट करण्यात येत होतं, इन्फ्रासाठी करण्यात येत होतं, अचानक किसान योजना या नावाखाली अनेक योजना घेऊन आलेल्या आहेत PM द्वारे. आता यामध्ये सांगायचा मुद्दा एवढाच आहे की शेतकऱ्यांसाठी मोठं बजेट अलोकेट केलं जाऊ शकतं, कारण लास्ट इयरला केलं त्याच्या तुलनेमध्ये नो डाऊट थोडं कमी होऊ शकतं, पण थोडा मेजर वाटा ॲव्हरेजच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला बेटर पाहायला मिळू शकतो. आणि त्यामुळे शेतकऱ्यांशी रिलेटेड जेवढे जेवढे स्टॉक आहेत किंवा फर्टिलायझर सेक्टरमधले जे काही स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चांदी पाहायला मिळते. यामध्ये कोणते स्टॉक येतात? SRF ऑल टाइम हाय ब्रेकआउट करून स्टॉकवर परफॉर्म करतोय. नवीन फ्लोरिन सुद्धा बेटर परफॉर्म करतोय. कोरोमंडल आहे, त्याचबरोबर UPL आहे. 8% पासून 20% पर्यंतची या एक स्टॉकमध्ये रॅली पाहायला मिळते. बरं एवढंच नाही, या सेक्टरशी निगडीत अजून काही गोष्टी आहेत का? तर डेफिनेटली आहेत. शेतकऱ्याला मेजरली ट्रॅक्टर प्रिय असतो. सो ट्रॅक्टर रिलेटेड कोणते स्टॉक आहेत मला जरा तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, बघूया तुम्हाला किती लोकांना याची माहिती आहे. सोबतच रुरल एरियामध्ये मेजर कन्झम्पशन होतं टू व्हीलरचं. प्रचंड टू व्हीलरचं प्रमाण तिकडे जास्त असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ट्रॅक्शन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. अर्बन डिमांडच्या कंपॅरिझनमध्ये रुरलची डिमांड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जास्त असू शकते. मला असं म्हणायचं नाही, क्वांटिटी जास्त असू शकते. पर्चेसिंग पॉवर थोडीशी रुरल एरियामध्ये वाढलेली जास्त दिसू शकते आणि तिकडे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ग्रोथ थोडीशी मला जास्त दिसते ॲज कम्पेअर टू अर्बन डिमांड. FMCG मध्ये ठीकठाक डिमांड कंटिन्यू राहू शकते. आता FMCG मध्ये ठीकठाक हा शब्द का वापरतोय? तर इकडे प्रश्न येतो की कन्झ्युम करण्याचा, लोकांनी परचेस करण्याचा, ती पॉवर त्यांची कधी वाढेल? जेव्हा इझी मनी हातामध्ये अवेलेबल होईल. सरकार अजून थोड्याशा गोष्टी ढिल्या करेल, रेट कट करेल, लोकांना इझिली पैसा अवेलेबल करून देईल, मग त्या केसमध्ये नोकऱ्या वाढल्या, त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपला सेल्स पण वाढेल कारण डिमांड वाढलेली आहे आणि परिणामी GDP मध्ये सुद्धा ग्रोथ आपल्या हळूहळू यायला सुरुवात होईल. सो ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत्या त्याचा कुठंतरी खात्मा होताना हळूहळू आपल्याला पाहायला मिळतोय. मी असं म्हणत नाही की सब कुछ ठीक हो गया, बिलकुल नाही. सुरुवात आहे. हळूहळू गोष्टी आता पॉझिटिव्ह बनायला लागतील आणि त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मार्केटमध्ये दिसतील आणि पॉझिटिव्ह व्ह्यूज आता लोकांचे यायला हळूहळू सुरू होतील. कारण Q3चा रिझल्ट ठीक लागलाय. जो एकदम खराब आपण एक्सपेक्ट करत होतो, एकदम खराबला तो गेलेला नाही. परिणामी आता सध्याच्या बजेटमध्ये ॲलोकेशन कशावर जास्त होऊ शकतं? डिफेन्सवर होऊ शकतं, रेल्वेवर होऊ शकतं. कारण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला बिल्ड हे करावंच लागेल आणि त्याचमुळे मेजर डिफेन्स रिलेटेड स्टॉकमध्ये पण रॅली दिसते. HAL जाऊन बघू शकता, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चांगली ग्रोथ स्टॉकमध्ये आता दिसते. त्याचबरोबर भेल, BHEL, BEL, कोचिन शिपयार्ड, माझगाव डॉक सुद्धा बढिया परफॉर्म ऑलरेडी करत आहे. RVNL आणि IRCTC मध्ये सुद्धा आज एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली आहे. म्हणजे हे रेल्वे रिलेटेड बरेच स्टॉक आहेत. रेलटेल सारखा स्टॉक आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ दिसते. पण एक गोष्ट आता लक्षात घ्या, सांगण्यासारखा मुद्दा हा आहे की जो मोमेंटम मध्ये आहे, ऑलरेडी वर आहे आणि ऑल टाइम हाय ब्रेक करण्याच्या डायरेक्शनने जातोय आणि त्याच पर्टिक्युलर सेक्टरबद्दल, त्याच पर्टिक्युलर स्टॉकबद्दल काही पॉझिटिव्ह न्यूज आहेत तर तो त्याला अजून चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करणार. बट मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, तो स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहे, थोडासा वर जातोय म्हणून मी त्यात एंट्री घेणार. 2 ग्रीन कॅन्डल आहेत, बढिया स्टॉक आहे, हे डोक्यात काढून टाका. कारण उद्याची एक निगेटिव्ह न्यूज त्याची वाट लावू शकतो, बट त्याच्या अपोजिट पण होऊ शकतं. थोड्याशा 2 कॅन्डल पॉझिटिव्ह बनलेत, ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे, थोडासा चांगला करेक्ट झालेला आहे आणि बजेटमध्ये चांगलं अलोकेशन मिळालं तर डेफिनेटली त्याची ग्रोथ ही कंटिन्यू राहील आणि एक सस्टेनेबल ग्रोथ बघायला मिळेल. पण रिस्क ही नेहमी डाऊन ट्रेंडवाल्या स्टॉकमध्ये जास्त असते. सो कधीही पडणारा सुरा हातात घ्यायचा नाही, मी हे अनेक वेळा सांगतोय. मग आता रिचमी ज्यावेळी पोर्टफोलिओ बनवतो ना, आमची ज्यावेळी इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी बनते ना, तर या केसमध्ये आम्ही मेजरली त्या स्टॉककडे फोकस करतोय जे स्टॉक इंडियन कन्झम्पशन रिलेटेड जास्त फोकस्ड आहेत. म्हणजे काय, मी माझ्याच देशात बनवणार, माझ्याच देशांमध्ये विकणार. आता सोपं गोष्ट आपल्याच कंपनीचं घ्या, रिचमी काय करते? तुम्हाला म्युच्युअल फंड देते, स्टॉक देते, इन्शुरन्स देते, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करते, तुम्हाला जी मदत लागेल ती प्रोव्हाइड करते. तुम्ही या नंबरला कॉल करता, सविस्तर माहिती घेता, फ्री कोर्सेस आम्ही देतोय तुम्हाला. एक डिमॅट अकाउंट जर तुमचं आमच्याकडे असेल तर तुम्हाला मार्केटचं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट आम्ही देतोय. एकही रुपया खर्च करायची गरज नाही आणि एकमेव कंपनी आपली आहे, एवढ्या सगळ्या फ्री गोष्टी तुम्हाला ॲट अ टाइम प्रोव्हाइड करतं. वाट कशाची बघताय? या नंबरला कॉल करा, फ्री बॅचेस आमच्या होत असतात, त्या अटेंड करा आणि गुंतवणूक करण्याची हीच संधी आहे. जर ही संधी तुम्ही मिस कराल
तर तुम्ही डेफिनेटली फसणार आहात. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, सिम्पल लॉजिक आहे की इंडिया रिलेटेड कन्झम्पशन कोण करतं? समजा डीमॅट अकाउंटवाल्या कंपन्या आहेत. कुठल्या देशासाठी काम करतात हो? या भारतासाठीच काम करतात, ते आपण वापरतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट वेल्थ मॅनेजमेंट, म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत ज्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, ज्या वेल्थ मॅनेजमेंटचं काम करतात. त्या कंपन्यांची सेल्स ग्रोथ 30%, 40% तुम्हाला पाहायला मिळते. प्रुडंट असेल किंवा अनेक वेल्थवाल्या कंपन्या आहेत, तुम्ही एकदा जाऊन त्याला एक्सप्लोअर करू शकता. या कंपन्यांची सेल्स ग्रोथ 30-40% पाहायला मिळते. या कंपन्यांना आत्ता आपण 40%, 50% पडलेलं बघतोय. का बघतोय? जेव्हा मार्केट डाऊन जातं तेव्हा मार्केटशी लिंक्ड ज्या कंपन्या आहेत त्या जोरदार आढळतात. मार्केटशी लिंक्ड म्हणजे काय? ज्या कंपन्या सिक्युरिटीमध्ये डील करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतात, स्टॉक बाय करण्यासाठी, सेल करण्यासाठी, तुमचा पैसा मॅनेज करण्यासाठी, अशा कंपन्या डाऊन जातात. मग जर तुमच्या डोक्यामध्ये हे असेल की हा मार्केटचा बॉटम आहे, तर समजून जा तर हाच त्या स्टॉकचा पण बॉटम आहे. तुम्हाला वाटत असेल मार्केट अजून पडणार, तर त्या कंपन्यांवर अजून प्रेशर येणार. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. मग मी काय करणार? अशा कंपन्या चूज करणार, त्यामध्ये स्टेप बाय स्टेप पैसा टाकायला सुरू करणार. वेल्थवाल्या कंपन्यांवर मी जास्त कन्व्हिन्स्ड आहे, बिकॉज भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटचा ट्रेंड खूप बदलत चाललाय. हार्डली 5-6 कोटी लोकांकडे जी डिमॅट आहे ते अजून जास्त वाढत जाणार आहे. एवढंच नाही, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हार्डली काही लाख लोक, काही लाख, कोटी का म्हणत नाही हो मी, जे कोटीत आकडे आहेत ना पुढचे, ते हार्डली 1000-2000ची SIP करतायत, पण मेजर अमाऊंट काही लाखच लोक लावतात. पण अजून बरंच पोटेन्शियल आहे भारतामध्ये, जे लोक इन्व्हेस्ट करू शकतात मार्केटमध्ये. मग हे लोक हेवी इन्व्हेस्टमेंट आता करायला लागतील, अजून इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये येत जाईल, परिणामी आकडा मोठा होत जाणार आहे. यावरून मला काय कळालं की या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये ग्रोथ येऊ शकते. आता मी अजून एक थोडंसं शानपण यामध्ये ऍड करणार. जर मला ऑटोमध्ये पण ग्रोथ दिसते, ऑटो सेक्टरमध्ये पण इन्व्हेस्ट करायचं आहे, मग त्यासाठी मी भविष्य बघून गुंतवणूक करणार. मी 10 वेळेला तुम्हाला सांगितलंय की मारुती सुझुकी नंबर 1 असेल EV मध्ये. का असेल? कारण त्यांचा 2020 पासून काय प्लॅन चालला हे मी डोळ्यांनी बघतोय. सो यामुळेच आज तुम्ही टाटामध्ये मोठा फॉल बघता, पण मारुतीमध्ये तोच फॉल दिसतो का? नाही दिसत. तोच तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रामध्ये फॉल दिसतो का? नाही दिसत. बिकॉज गुंतवणूक ही करंट डे बघून केली जात नाही, तर भविष्य बघून केली जाते, आणि म्हणून त्यामध्ये चांगले रिटर्न दिसतात. बजाज फिनान्स एक बॅड पॅच येणार होता, तेव्हापासून त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड सुरू झाला होता, पण तो बॅड पॅच आत्ताही सुरू आहे. म्हणजे काय? अजूनही त्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जात आहेत की गव्हर्नमेंट पर्सनल लोन देण्यासाठी थोडंसं तुम्हाला मागे खेचतंय, RBI बंधनं लावतोय, त्या बिझनेसला जास्त ग्रो होऊ देत नाहीये, अनेक लिमिटेशन्स त्यामध्ये येत आहेत, परत बजाजला त्यांचे पार्टनर सोडून एखाद्या मोठ्या धनाढ्य व्यक्तीकडे जात आहेत. अशा न्यूज आहेत, तुम्ही पण ऐकलेत. पण सिंपल लॉजिक लक्षात घ्या की ते लॉंग टर्मसाठी सस्टेनेबल आहे का? तर बिलकुल नाही आहे. टेम्पररी गोष्टी आहेत. आता या गोष्टी सॉर्ट आउट होत आहेत. हे कशावरनं दिसतं? बजाज फायनान्सच्या रिझल्टवरनं दिसतं. मग ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि कधीही डाऊन ट्रेंड मध्ये जो वरून परत खाली येतोय, पडणारा सुरा हातात घेणं त्रासदायक असतो, पण उगवत्या सूर्याला नमस्कार करणं कधीही फायद्याचं ठरतं. यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच मी हे सगळं बोललोय. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.